वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. कालच्या श्लोकात आपण पाहिलंय की भगवंताने सांगितले की देहाच्या 3 अवस्था आहेत. बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्धावस्था आहे. तशीच देहांतर प्राप्ती ही पण 4थी अवस्था आहे. आणि मी समजून गेलो ते काल आत्मा निराळा आहे, शरीर निराळा आहे, हे महत्वाचं मुद्दा आहे. तेव्हा ह्या आत्म्याला मिळालेल्या शरीराच्या अवस्था आहेत, या बदलल्या जात असताना आत्म्याला दुःख होत नाही. म्हणजे मग देहांतर प्राप्ती असेल तरी दुःख व्हायचं कारण नाही. म्हणजे मृत्यू असेल तर त्याचं वर्णन केलं होतं. पुढे भगवंत आणखीन सांगता येतात त्याच्या श्लोकात 14व्या श्लोकामध्ये. मात्र स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यान तान स्थितिक्षस्व भारत. आता इथे शीतोष्ण सुख दुःखदा, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख. आता या 2 गोष्टी पण सगळ्याच गोष्टी अशा द्वंद्वात्मक आहे बघा. सगळं जड आणि हलका आहे, सुख आणि दुःख आहे. सगळ्याच गोष्टी द्वंद्वात्मक आहेत आणि या द्वंद्वामध्ये माणूस अडकून पडलेला आहे. दोन्ही भोगतोय. म्हणून पतंजलीने ह्याला द्वंद्व म्हटलंय आणि आसनाचा परिणाम करतात ततो द्वंद्वांनी घाता म्हणून सांगितलेलं आहे. असं या ठिकाणी आसनाचा संबंध आलेला नाही, पतंजलीने तो आसनाशी लावलेला आहे. आता मात्रा स्पर्श असतो कौंतेय. कौंतेय म्हणजे अर्जुनाचं नाव आहे, कुंतीपुत्र म्हणून कौंतेय. तर मात्रा स्पर्श थोडासा व्यापक अर्थ आहे या शब्दांचा. म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. आणि प्रत्येक इंद्रियाचे विषय आहेत. डोळे म्हणजे पाहतात, कान ऐकतात, नाक गंध घेतं, जीभ रस किंवा चव घेते आणि त्वचा स्पर्शाचा अनुभव घेते. तेव्हा हे इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय हा तो भाग आहे, ते मात्रा स्पर्श असतो सगळे. म्हणून भगवंत काय म्हणतात की हे जे मात्रा स्पर्शामुळे म्हणजे इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध आला की जे काय परिणाम होतात ते तात्पुरते असतात, क्षणिक असतात. म्हणजे आता आपल्याला एखादी चांगली श्रीखंड खाल्ला आपण, नाही श्रीखंड हा विषय झाला, खाल्लं, जिभेने खाल्लं, जिभे अवयव झाले, मग काय वाटलं, आनंद झाला. पण तो आनंद कायम आहे का? तात्पुरता आहे, एवढा पुरता आहे, संपून जातो. खाताना थोडासा होतो, खाल्ल्यानंतर स्मृतीचा थोडासा होतो, पण ती कमी कमी होत जाते. पुन्हा तो आनंद घ्यायची इच्छा होते. तसं दुःखाचं पण आहे. दुःख सुद्धा झालं तर दुःख होतं, पण ते क्षणिक असतं, ते पण नाहीच होतं नंतर. आणि म्हणून शीत उष्ण किंवा सुख दुःख ही सगळी द्वंद्व आहेत, ही सगळी आपली इंद्रिय आणि विषय त्यांचा संयोग झाल्यामुळे होतात. म्हणून त्याला मात्रा स्पर्श असतो म्हटलं. आणि आपण अनुभवतोच नाही. म्हणजे इंद्रिय गम्य झाला म्हणतात. ही इंद्रिय गम्य सुख किंवा दुःख आहे, म्हणजे ही क्षणिक आहेत, तात्पुरती आहेत, कायमची नाही आहेत. मग ते म्हणतात अर्जुनाला की तू हे समजून घे ना, ही तात्पुरती आहेत, क्षणिक आहेत. मग त्याच्या मागे कशाला लागायचं? त्याला अनित्य शब्द वापरलाय. नित्य म्हणजे कायमची, अनित्य म्हणजे तात्पुरती. अशा अर्थाने हा शब्द बरेच वेळा भगवद्गीतेत आलेला आहे. नित्य, अनित्य किंवा सत असत सत असे पण शब्द वापरलेले. त्यामुळे सोबत तात्पुरता आहे म्हणजे तू समजून घे एवढंच भगवंत म्हणतायत त्याच्यामध्ये. पुढचा खुलासा पुढच्या श्लोकामध्ये ते करतायत. पण या श्लोकात हेच सांगितलं की ही इंद्रिय आणि इंद्रियांच्या विषयाशी होणारे संयोग आणि यातनं होणारे जे परिणाम हे सगळे क्षणिक आहेत. मला सगळं आयुष्य याच्यामध्ये जातं, आपण तेच भोगत असं सगळं. पुढचा श्लोक सांगतायत हे तू सहन कर म्हणतात. भगवंत म्हणतात हे तू सहन कर, तितिक्षस्व भारत. म्हणजे याच्यावर तू काही फार गांभीर्याने विचार करू नको, आले जातील, मग त्याच्यावर जास्त कशाला विचार करायचा. आता आणखीन तुला पुढचा खुलासा कळल्यानंतर आपल्याला आणखीन हा मुद्दा स्पष्ट होणार आहे. 15व्या श्लोकामध्ये पुढचा खुलासा आहे.
यम हि न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीयम सो मृतत्वाय कल्पते. आता हे म्हणतायत त्याला पुरुषर्षभ म्हणतात. आता पुरुषर्षभ म्हणजे उत्तम उत्कृष्ट असा अर्थ आहे त्याचा, पण ऋषभ म्हणजे बैल सुद्धा अर्थ आहे. पण हे बैल पुरुष असं काय म्हणणार नाही भगवंत. त्यामुळे पुरुषर्षभाचा अर्थ उत्तम श्रेष्ठ श्रेष्ठ पुरुष अशा अर्थाने घ्यायचा. तेव्हा असे हे श्रेष्ठ पुरुष त्याला श्रेष्ठ म्हणतात अर्जुनाला. तुला सगळं माहिती आहे आणि त्याची आठवण करून देतात त्यात की ते माहिती आहे पण तू विसरलायस. ते म्हणतात की सुख दुःखाला समान मानणार आहे. म्हणजे आता मगाशी आपण पाहिलं ते क्षणिक आहेत, एक सुख काय आणि दुःख काय दोन्ही सारखेच असं मानणार आहे. ज्याचं वर्णन पुढे नंतर भगवंत स्थितप्रज्ञ शब्दामध्ये करतायत याच अध्यायामध्ये आहे ते वर्णन. ते पण बघू नंतर ज्यावेळी येईल तेव्हा. त्या सुख दुःखाला समान मानणारे जे धीर पुरुष, धी म्हणजे बुद्धी, धीर म्हणजे बुद्धिवान पुरुष, आणि म्हणून त्याला श्रेष्ठ पुरुष म्हटलं ना. म्हणजे बुद्धिवान पुरुष जे आहेत ते सुख दुःखाला समान मानतात. आणि मग त्यामुळे हे इंद्रियांचे जे विषय, इंद्रियांच्या विषयांचे होणारे संयोग आहेत जे आपण मगाशी पाहिलं, ते द्वंद्व सगळी हे त्यांना काही त्रास देत नाहीत, व्याकुळ करत नाहीत म्हटलं या ठिकाणी. व्याकुळ करत नाही म्हणजे काय, त्यांना काही त्रास होत नाही त्याचा. म्हणजे ते द्वंद्वातीत होतात. जे पतंजली सांगितल्यानंतर ते तो द्वंद्वान्वी घाता आहे, की द्वंद्वांचा काही परिणाम होत नाही. तसं या धीर पुरुषांवर अशा द्वंद्वांचा काही परिणाम होत नाही. म्हणजे एका अर्थाने ते स्थितप्रज्ञच असतात. आणि अर्जुन म्हणले तू हे सगळं सहन करून हे सगळं समजून घे. आणि तो काय म्हणत होता, हे समोरचे लोक सगळे मरतील, म्हणजे ती देखील आहे, ती सुद्धा नित्य अवस्था नाहीये. तेव्हा त्याच्या होणारं दुःख जे ते काय नित्य नाहीये, त्याचं केव्हा तरी संपणारच आहे. मग हे सगळं समजून घे, म्हणजे तत्वज्ञान समजून देतात त्याला. आणि अंतिम तर भगवंतांना म्हणायचं की म्हणजे सगळं समजून घे आणि युद्ध कर. शेवटी म्हणायचं ते हे सगळं युद्ध कर, कारण ह्याच्या करताच तू युद्ध टाळत होता. मग सुख दुःख समात्व आहे म्हटल्यानंतर मग युद्ध करायला काय अडचण नाही. राहिले काय गेले काय, आणि ते मागे सांगितले राहिलेल्यांकरता गेलेल्यांकरता पंडित पुरुष दुःख करत नाहीत म्हणून. या सगळे मुद्दे एकत्र सांगतायत भगवंत एकामागून एक. त्यामुळे ते म्हणजे असा जो पुरुष आहे जो सुख दुःखाला समान मानतो, इंद्रियांचे विषयांचे संयोग त्याला व्याकुळ करत नाहीत, मग तो मोक्षाला योग्य आहे. आता मोक्ष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे मुक्ती. कशापासून मुक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती म्हणजे मोक्ष. कारण पुनर्जन्म ही संकल्पना सगळी आपल्या ह्याच्यात आहेच. भगवंतांनी सांगितलंय देह हा कायम नाहीये, पण आत्मा कायम आहे, अमर आहे. म्हणजे मग आत्मा निरनिराळे देह घेतो, म्हणजे मग ते निरनिराळे जन्म झाले आत्म्याचे. आणि मग अर्थात ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, हे नंतर सांगितलंय भगवंतांनी. म्हणजे तो देह घेतो, काही वर्ष वापरतो, मग देह सोडून देतो, म्हणजे मग जन्म आणि मृत्यू झाला. पण आत्मा आहेच म्हणून तो पुढचा जन्म पुन्हा घेतो, पुन्हा दुसरा देह घेतो, तो वापरतो, तो सोडून देतो. मग ही जन्म मरणाची हा जो फेरा आहे जन्म मरणाचा, हे चालूच जात. मग ह्यातनं मुक्ती मिळणं म्हणजे मोक्ष आहे. हे जे असे पुरुष आहेत मगाशी म्हटलं तसं सुख दुःखाला समान मानणार आहेत, इंद्रियांच्या विषयाचे संयोग होतात त्याला ते लक्ष देत नाहीत, त्याच्याकडे ते क्षणभंगूर आहेत असं मानतात. तर असा पुरुष मोक्षाला योग्य आहे. म्हणजे हा पुरुष मोक्षापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे बाकीचे जाऊ शकत नाही. पण हे जे मानतात बाकी सुख दुःख, थोडक्यात इंद्रियांच्या विषयाचे संयोग आहेत त्याला सुख आहे दुःख आहे मानणार लोक, ते भोगत बसतात, ते जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकून पडतात. तेव्हा असा या श्लोकात सांगितलेलं आहे.